नमस्कार, दीपास किचन मध्ये आज आपण भरपूर आजारावरती रामबाण ठरणारी ही जवसाची चटणी बनवतोय। विशेष म्हणजे अगदी खमंग जिभेची चव वाढवणारी ही जवसाची चटणी बनवण्यासाठी आज मी ते एक छान अशी पद्धत तुम्हाला शेअर करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करत असाल तरी सुद्धा याचा वापर तुमच्या आहारामध्ये नक्कीच करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। जवसाची चटणी बनवण्यासाठी मी ते पाऊण वाटी इतकं हे जवस घेतलेलं आहे। आता आपण हे जवस अगदी बारीक गॅसवरती चांगलं खमंग असं भाजून घेणार आहोत। कधीही जवसाची चटणी बनवताना जवस हे चांगलं भाजलं गेलं असेल तरच त्याची चटणी अगदी खमंग आणि जास्त दिवस टिकते। त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती आपण सतत हलवत हे जवस भाजून घ्यायचं आहे। तर एक लक्षात ठेवायचं आहे की जवस भाजत असताना ते सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर एकाच बाजूने किंवा काहीच जवसाच्या बिया ह्या भाजल्या जातील आणि बाकीच्या कच्च्या राहतील। त्यामुळे सतत हलवत आपण एकसारखे असे हे सर्व जवस भाजून घेणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकता एक 3 ते 4 मिनिटे मी याला चांगलं भाजून घेतलेलं आहे। जवस थोडंसं भाजलं गेलं की यामध्ये मी 2 चमचे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 2 चमचे इतके मी आपले देशी तीळ टाकलेले आहेत। सध्या थंडी चालू आहे त्यामुळे तीळ हे आपल्या शरीरासाठी उष्णता देण्याचं काम करतात, तसेच जवसाची चटणी अजून खमंग अशी बनली जाते। त्यामुळे मी ते तिळाचा सुद्धा वापर केलेला आहे। तीळ घातल्यानंतर सुद्धा अगदी बारीक गॅसवरती आपण हे जवस आणि तीळ पुन्हा एकत्रितपणे थोडंसं भाजून घेणार आहोत। तर इथं तुम्ही बघू शकता जवस आपलं अगदी तडतड असं उडायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे जवसही व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि तीळ सुद्धा व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये अर्धा चमचा इतके जिरे घालायचे आहेत। तर हे जिरे आपण जास्त भाजण्याची गरज नाही, फक्त यातील मॉइश्चर निघावं यासाठी ही कढई गरम आहे, तसेच जवस सुद्धा गरम आहे, त्यात फक्त आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व जवस तीळ आणि जिरे आपण असं थोडंसं थंड करून घेऊयात। तर इथं तुम्ही बघू शकता आपलं जवस पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण हे बारीक करून घेणार आहोत। तर जवस हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं, त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये जवसाचा वापर कधीही केलेला चांगला असतो। आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, तसेच यामध्ये साधारणतः 1 चमचा इतकी मी लाल मिरची पावडर घातलेली आहे। तिखट तुम्हाला जसं हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही तिखट कमी अधिक करू शकता। त्यानंतर 10 ते 12 मी ते लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालणार आहे, त्यामुळे चटणी अगदी खमंग अशी बनली जाते। आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। तर तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि अगदी छान प्रकारे ही आपली जवसाची खमंग अशी अगदी झटपट होणारी बहुगुणी अशी चटणी आपली बनवून तयार आहे। तर जवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं, तसेच मिनरल्स असतात, त्यामुळे अँटीऑक्सिडंट असतात। त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करत असाल तरी सुद्धा तुम्ही जवसाची चटणी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता। जर तुम्ही ही जवसाची चटणी हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करून ठेवली तर ते आरामात 1 महिना अगदी सुवासिकरित्या टिकली जाते आणि अगदी खमंग सुद्धा लागते। त्यामुळे नक्की अशा प्रकारे चटणी एकदा बनवून बघा, कशी झाली मला कमेंट्समध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपास किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।